लवकर द्या. रामचंद्र बळीबा शिंदे 500 रुपये. फोटो काढा. अभिनंदन सगळ्यांचं. असंच तोषकाचा वर्षा होणार आहे. आपणही असंच उत्कृष्ट प्रदर्शन करायचं आहे. आणि आता जातो मी डायरेक्ट सरांकडे. आता सरांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटेल. थोडस ते जेवत होते त्यामुळे आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. धन्यवाद सर. पहिल्या बॉलला काय आलंय? पहिला बॉल डॉट. यस थँक्यू सो मच. जाव्या खेळपड्यामध्ये पहिला अगदीच बॉल देखील पडला गेलाय. पहिल्या बॉलवर दुसऱ्या बॉलवरती काय आपण पाहतोय चांगला खेळपड्यामध्ये राहिला. षटकार आला 6 धावसंख्येसाठी. डीजे मास्टर यांना मात्र विनंती असणार आहे, कुठे आहात? जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण देखील डीजे पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहतोय जॉईन व्हा. आणि जाव्या खेळपड्यामध्ये स्वागतम सुस्वागतम. तुम्हाला सर्वांचा मी हार्दिक स्वागत करतोय. माळदेवी स्पोर्ट कुसरुंड आयोजित कुसरुंड प्रीमियर लीग मॅच क्रमांक तब्बल 6 आपल्याला पाहायला भेटत आहे. माऊली 11 बनाम अंबिका स्पोर्ट्स या दोन टीमच्या माध्यमातून सध्याला अंबिका स्पोर्ट्स आपण पाहतोय गोंदाची करत असताना बॅटने गेलाय. अगदीच मिडल ऑफ द बॅट घ्यायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला आणि एक धावसंख्या धाव फलकावरती येताना पाहायला भेटते. अगदीच माऊली 11 या संघाची तब्बल आपण पाहतोय. सुरुवात प्रथम बॅटिंग असताना आणि बॅटिंग करत असताना पहा एक मोठा फटका आपल्याला 3 बॉलवरती आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. संघाच्या धावा फलकावरती तब्बल 7 या आकड्यावरती पाहायला भेटलेला आहे. पहा मोठा फटका मारायचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहताना पाहायला भेटलाय. अर्ध जिथे तब्बल डॉट बॉल. पहा पुढे आपण पाहतोय हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडाफार लेट झालाय. ज्या ठिकाणी मात्र एकच धावसंख्येत आपल्याला पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती होताना आपल्याला पाहायला भेटणार. अर्धाच 8 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अर्धाच आपण पाहतो इथून पुढे 1 to go. शेवटचा एक बॉल मात्र बाकी असणार आहे. बॅटिंग दर्जा माऊली 11 संघ करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला भेटला ज्या शैलेश तब्बल मागच्या मॅच मध्ये धुम्माकूळ घातला होता. एक धावसंख्येत एका ओव्हरचा खेळ संपला बिनबाद. आपण पाहतोय माऊली 11 संघ फक्त आणि फक्त डबल डिजिट 10च्या घरामध्ये. डीजे या षटकाचा खेळ संपला त्यावेळी पाहतोय. आधीच इथून पुढे जर विचार केला तर अजून देखील चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. नो डाऊट 18 आणि 18 चेंडू मध्ये मात्र एक टार्गेट सेट करण्यासाठी या माऊली 11 संघ तब्बल कोणत्या प्रकारे बॅटिंग करेल हा मात्र एक प्रश्नचिन्ह आहे. कारण पहा सेकंड तब्बल इनिंग ज्या प्रकारे सुरू होणार त्या प्रकारे आपण पाहतोय अंबिका स्पोर्ट्स बॅटिंग करण्यासाठी तयार होणार आणि तब्बल त्या टीम्स मध्ये देखील फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे हे विसरून चालत नाहीये. अर्जुन पवार गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सध्याला आपल्याला पाहायला भेटतोय. ज्या अर्जुन पवारकडे मात्र टप्पा फार चांगला आहे. लेंथ देखील अगदी सुरेख आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईकला पहा अजून देखील शैलेश जे आहे तर अर्जुन सध्याला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मो सितारे झोत. पहिला बॉल हा ट्रॅकर कॅच ड्रॉप झाली.
देखील देखील फार चांगली आपल्याला पाहायला भेटते आणि अगदीच इथे 2 धावा पूर्ण केल्या. दुसरा बॉल तेज तर्रारक चेंडू टप्पा पल्लाय सुसाट निघून जातोय. एडीचा डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती 2चा फटका त्यानंतर तब्बल डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धाबा त्यानंतर तब्बल डॉट बॉल. तिसरा बॉल देखील तब्बल व्हाईट बॉल जिथे सांगता आपल्याला पाहायला भेटत आहे. अंबर्स व्हाईट +1. येस ओनली व्हाईट बॉल. ओके 2 बॉलवरती तब्बल 3 धाबा आल्या. तिसरा बॉल प्रगती पथावरती. तिसरा बॉल हवाई सफरसाठी पाठवलाय. फटका फसलाय. जजिंग प्रॉपर होता होता मात्र वासरी क्या झूठा दिल टूटा ए 2 रन भी लूटा. पकडो क्या जितू मॅच हे समीकरण ढासळलेलं आपल्याला पाहायला भेटतंय आणि संघ जाऊन पोहोचत आहे फलकावरती बिन बाद 14 या आकड्यावरती. शैलेश पहा अगदी 2 कॅच ड्रॉप झाले शैलेशच्या म्हणजे बॅक टू बॅक जीवदान पाहायला भेटतंय. पहा फटका सुरेख काय वाकडा तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. लांब लांब मारेगा षटकार शैलेश झुके का नाही साला. इथे येताना पाहायला भेटला षटकार साधाबा डीजे. पहा हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 हॅलो. व्हाईट बॉल त्यानंतर षटकार त्यानंतर व्हाईट +1 अशी धावसंख्या त्याला पाहायला भेटली. टू गो. पहा फटका सुरेख काय ए बडे मंच का बडा खिलाडी है. आउट ऑफ दी पार्क बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार डीजे. वन टू गो बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. पहा तेज तर्रारक बॉल आपल्याला पाहायला भेटलाय जो तब्बल डॉट बॉल साठी आला. वॉट बॉलिंग यार सुरेख बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. संघ जाऊन पोहोचलेला आहे धाव फलकावरती. अर्धाचा 2 षटकाचा खेळ संपलाय बिन बाद 28 या आकड्यावरती. आतापर्यंत मात्र चांगला जलवा आपल्याला पाहायला भेटला. अर्धाचा बिग बॅटल ऑफ द टुर्नामेंट शैलेश नावाचं वादळ खेळपट्टीच्या आतमध्ये हंगामा करताना पाहायला भेटलाय. जाऊया डीजे मास्टर कडे सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. डीजे प्लीज.
2026 मध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्या क्रिकेटने मात्र तुम्हा आम्हाला सर्वांना वेध लावून सोडलंय. त्याच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आज एक मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, त्याचा KPL कुसरुंड प्रीमियर लीग 2000 आता आपण पाहतोय 26 ची कहाणी तुम्ही ऐकताय. ओहो वाव, काय स्पीड होती यार, वा भाई वा, लाजवाब आपल्याला पाहायला भेटला चेंडू. या चेंडूवरती मात्र अगदीच जर विचार केला तर उलटाच बॉल, त्यावरती कडवा प्रहार करायचा प्रयत्न. ओ नो बॉल ची सांगता आली. नो बॉल प्लस एक विकेट, रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र परतावं लागतंय. हा रन आउट मात्र अगदी एखादा बाबळीचा काटा ज्या प्रकारे पायाला रुचल्यावरती टोचतो ना, त्या प्रकारे मात्र हा रन आउट देखील त्रास देईल या प्लेअरला, त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. हरलेल्या टीम साठी आज मात्र मी एकच सांगेल की कोणताच युद्ध हा प्रत्येक युद्ध जिंकत नसतो. काय युद्ध तब्बल स्वतःवरती भर म्हणून देखील खेळायचे असतात मित्रांनो. आणि त्यानंतर मागचे आपण कोणत्या चुकांमुळे हरलो त्यावरती परिपूर्ण अभ्यास आणि सराव करायचा. आणि त्यानंतर मात्र अगदीच खेळपट्टीच्या आतमध्ये उतरून आपल्या तब्बल नावाचा डंका वाजवायचा. ओ हो वो, आल्या आल्या काही फटका खेळलाय, आउट ऑफ दी पाक, सीमा रेषेच्या बाहेर. चेंडूने वेट घेतलेली आहे, बाउंड्री लाईन क्रॉस, षटकार साधावा. डी चे वन्स अगेन आता मात्र फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडाफार दूर राहिला. ओहो तू मी कॉलिंग नाहीये. चेंडूने वेट घेतलेली आहे बाउंड्री लाईनची आणि अजून एक आलाय संघर्षाचा शंखनाद करत असताना. इट इज अ 4 रन्स. डीजे ज्यावरती तब्बल डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला भेटणार. परंतु एक धावसंख्या मात्र इथे येताना आपल्याला पाहायला भेटते. एका धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती अर्थातच जाऊन पोचलेली आहे 41 या आकड्यावरती. ते 41 धाव फलकावरती आल्या. अजून देखील आपण पाहतोय चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये दोन्ही देखील टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार. टिटफॉट आणि उत्तर मात्र आजच्या दिवसामध्ये जरूर आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असताना खेळपट्टीच्या आतमध्ये सध्याला येताना आपल्याला पाहायला भेटलाय निवास येताना आपल्याला पाहायला भेटलाय. या निवासकडे देखील आपण पाहतोय क्षमता मात्र जरूर आहे. इथून पुढे स्ट्रायकिंगला रणजित खामकर पाहायला भेटला. मॅन फ्रॉम कुसरुंडचा हा सितारा आहे. आणि सध्याला मात्र फार चांगला खेळ खेळपट्टी यामध्ये दोन्ही देखील टीमच्या माध्यमातून चालत असताना आज मात्र सर्व खेळाडूंसाठी एकच सांगेल की आजचा संघर्ष तुमच्या उद्याच्या यशाची वाट पाहतोय. पहा फटका क्वालिटी आहे, फटकाला जवाब आहे.
कुसरून प्रीमियर लीग मधील सर्वाधिक देखणा फटका तुमच्या समोर आलाय. आउट ऑफ द पाक स्टँड इन डिलिव्हरी. षटकार साधा बाडीजे. डीजे आज मात्र कुसरून प्रीमियर लीग मधील सर्व खेळाडूंना मात्र एकच सांगेल की आजचा संघर्ष तुमच्या उद्याच्या यशाची वाट पाहतोय. तुझ्या याचा आवाज झालाय. 6 बॉल 6 मारायचे आहेत. मारले जातील का? व्हॉट अ बॅटिंग. पहिला बॉल पहिला षटकार जरूर आला. खामकरवानं फायर होताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने घ्यायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. फंबल झाला. टप्प्याची वाट पाहिली जाते. कॉलिंग नाहीये. आज कुसरून प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मात्र मी एकच सांगेल की आजचा संघर्ष तुमच्या उद्याच्या यशाची वाट पाहतोय. अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी वेळ देखील तुमची वाट पाहते. त्यासाठी तुम्हाला खेळपट्टीच्या आतमध्ये राहणे हे वेळेला मात्र महत्वाचे वाटतंय. टिकून राहणं फार महत्वाचं आहे क्रिकेटच्या खेळपट्टीच्या आतमध्ये. त्यावेळा तब्बल तुमच्या अस्तित्वाची तब्बल इथे चर्चा देखील केली जाणार. स्वतःला सिद्ध करण्यासाठी वारंवार अनेक खेळाडू मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न सक्सेसफुल राहिला, परंतु अगदीच दुसरी दशकेचा प्रयत्न परंतु थांबवला गेलाय. 51 धावाला फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटल्यात. लागला वेळ तरी वाट बदलणार मी. स्वतःच्या स्वप्नांचा आता संसार नाही. लढत राहीन मी शेवटच्या श्वासापर्यंत. अर्ध्या रस्त्यामधून आता माघार मी घेणार नाही. प्रत्येक खेळाडू एकमेकांना मात्र हे सांगताना आपल्याला पाहायला भेटत असतील. कारण प्रत्येकाची एक स्वप्नपूर्ती आहे की केपीएल ची ट्रॉफी आपल्या संघाच्या नावावरती नोंदवायची आहे. त्यासाठी मात्र संघर्ष ते केला जातोय. फटका चांगला भेटलाय. गेला 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 गेला. वन भाऊ सीमा रेषेच्या बाहेर गेला. इथे आलेला आहे हा चौकार. 4 4 4 4 4 धावा. डीजे पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट. वन बाउन्सी रेषेच्या बाहेर चौकार गेलाय. व्हॉट अ बॅटिंग यार, व्हॉट अ बॅटिंग. बॅटल आहे तब्बल शैलेश फायर होताना पाहायला भेटलाय. शैलेश व्हॉट अ बॅटिंग. शैलेश साठी मात्र एकच सांगेल कि कामयाबी के हर शिखर तुम्हारा नाम होगा. तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा. हिम्मत से मुश्किलों का सामना करना दोस्त. दुआ है कि वक्त एक दिन तुम्हारा गुलाम होगा. त्या वेळेला तुझा जर गुलाम करायचा असेल ना तर तुला स्वतःला वारंवार सिद्ध करणं फार महत्वाचं आहे. आणि सध्याला शैलेश मात्र स्वतःला सिद्ध करताना वारंवार पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची अगदीच प्रयत्न होता, परंतु एक धावसंख्या येते. सर्व खेळाडूंसाठी मात्र जरूर एक सांगेल की संघर्षात नावं ठेवणारी लोक पण निकालानंतर गुलालाच्या मिरवणुकीत नाचताना आपल्याला दिसतात. यशाची एक ठिणगी सगळ्यांचे रंग दाखवतात. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की आज तुमचा संघर्ष चालू आहे ना तर तुमच्यावरती अनेक हसणारे देखील आहेत.
परंतु तुम्ही अगदीच मागे फिरून पाहू देखील नका, कारण की हसणारी लोक आहेत ना, जो तुमचा विजय झाल्यावरती गुलालाच्या अगदी मिरवणुकीत देखील ती सर्व लोक तब्बल नाचताना देखील आपल्याला पाहायला भेटतील. त्यासाठी तुम्हाला खेळणं आणि टिकून राहणं फार महत्वाचं आहे. या सर्व खेळाडूंसाठी मात्र जरूर आहे. आपली मॅच दोन टीमच्या माध्यमातून एका साईडला संघ असणार आहे. अर्थात मॅच क्रमांक आपल्याला पाहायला भेटणार 7. AKB चॅलेंजर्स वर्सेस मीत 11 संघ. चला यायचं नाणेफेकीसाठी. दोन टीम्स एकमेकांसमोर येतील. मॅच क्रमांक आपण पाहतोय 7 साठी AK चॅलेंजर्स बनाम मीत 11. या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला भेटणार. त्यानंतर मळादेवी वॉरियर्स आणि अंबिका स्पोर्ट्स हे दोन देखील टीम्स पुढे एकमेकांसमोर राहणार. चला शेवटचा कॉल. AKB चॅलेंजर्स विपक्ष मीत 11 संघ नाणेफेकीसाठी या. पहिला बॉल पडण्याआधी जर नाणेफेकी जर तुम्ही नसाल तर इनडायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल, याची देखील दक्षता मात्र दोन्ही देखील टीम्सने घ्यायची आहे. AKB challengers win the toss, elite the first बॉल. आताच आपण पाहतोय टीम्सला करावी लागणार आहे बॅटिंग. मीत 11 संघ. एकसष्ट धावसंख्येचं आपण आपल्याला पाहायला भेटते, ते मात्र पूर्ण करायचं 24 चेंडू मध्ये आणि होईल का पूर्ण. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती तब्बल आक्रमण करायचा प्रयत्न फसला गेलाय. तब्बल एक धावसंख्या देखील पूर्ण केली जाईल. म्हणजे पहा आता 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये तब्बल धावा करायच्या आहेत तुम्हाला. तब्बल 30 बॉल मध्ये 23 बॉल मध्ये करायच्या तब्बल 60 धावा त्या होतील का पूर्ण, हे पण फार महत्वाचं आहे. लागला वेळ तरी वाट बदलणार नाही. स्वतःच्या स्वप्नांना आता संहार नाही. लढत राहीन मी शेवटच्या श्वासापर्यंत. अर्ध्या रस्त्यामधून आता माघार मी घेतली आणि घेणार देखील नाही, हे सांगताना दोन्ही संघातील अनेक टीमचे बॅटल आपल्याला पाहायला भेटतील.
एक धावसंख्येत येताना पाहायला भेटते. दोन बॉलचा खेळ संपेल, 2 धावा फलकावरती पाहायला भेटणार. तिसरा बॉल प्रगतीपथावरती. लेफ्ट हँड बॅटल घुटनाट एक तमाशा देख दाखवायचा प्रयत्न. पंचाकडे स्ट्रॉंग अपील पंचांनी केले. आकाशाकडे बोट. यस OUT आउट बॅक टू गॉन. टाटा बाय बाय डीजे. देखील होती. वॉट अ बॅटिंग. 61 धावा करायच्या आहेत पहिल्या 3 बॉलवरती. तब्बल आपण पाहतोय अगदीच विकेट देखील प्राप्त केलेला आहे. आणि सध्याला पुन्हा एकदा सुरू होणार हा रण संग्राम. वन बाउन्स दिला गेला म्हणजे तुम्ही अशा प्रकारे पुन्हा मात्र चेंडू हातरू शकत नाहीत. चांगला फटका पाहायला भेटाय. 2चा फटका आतापर्यंत एक्झिक्यूट केलाय. या 2 धावसंख्या आलेल्या आहेत, परंतु पंचाने दिलाय एडीच मॅक्सिमम षटकार. साधावा डीजे. ओव्हर क्रमांक 1चा केस संपलाय. 61 धावसंख्या पूर्ण करायच्या प्रयत्नामध्ये मात्र पहिल्या ओव्हरमध्ये डबल आल्या 10 धाबा. अजून देखील 51 धावसंख्येची गरज. 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आणि या 18 चेंडूंचा मात्र खेळ बाकी असताना किती चेंडूमध्ये तब्बल होणार इथे पूर्ण आताच उर्वरित समीकरण जे आपल्याला पाहायला भेटते ते मात्र किती चेंडूमध्ये पूर्ण होणार हे देखील पाहणं फार महत्वाचं असणार आहे. फार चांगला खेळ खेळपडे आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलाय. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत फार चांगला खेळ देखील सुरेख आपल्याला पाहायला भेटतोय. 3 बॉल सलग 3 बोल्ड आपण पाहतोय. 3333 रुपये. 4 बॉल 4 चौकार 2222. तर 6 बॉल 6 षटकार 11111. सन्मान्य आदरणीय अनिल बंडू शिंदे यांच्या माध्यमातून केपीएल साठी लागलेली सर्वोत्कृष्ट आपण पाहतोय मेजवानी प्रत्येकाला असणार आहे. ह्याला गाठ आणि त्याला गाडीकडे चालू आहे. फार मोठमोठे फटके मारायचा प्रयत्न अनसक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक मात्र डॉट बॉलची देखील सांगता आपल्याला पाहायला भेटत आहे. व्हॉट इज शॉट यार. सुरेख पाहायला भेटला. मॅक्सिमम षटकार आलाय. डीजे मास्टर आहात का तुम्ही यार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. थ्री टू गो. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. ग्रामीण क्रिकेटने खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला सर्वांना वेध लावून सोडलेला हा क्रिकेटचा खेळ आधीच आपल्या समोर मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. षटकार जरूर आलाय, त्यानंतर कमबॅक केलं जाईल का? पुन्हा आपण पाहतोय वॉड बॉल यार, पंचांनी केलं कशाकडे बोट. यस ओयुटी आउट. टाटा बाय बायचा इशारा. प्रताप इथे मात्र लागत आहे. ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेट म्हणजे काय जर कोणी विचारलं तर जरूर सांगा की नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत धावपळ म्हणजे क्रिकेट. धावपळी मात्र अगदीच क्रिकेटमध्ये वारंवार होते. म्हणूनच आम्ही म्हणतो की ग्रामीण क्रिकेट म्हणजे काय जर कोणी विचारलं तर जरूर सांगा की नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत धावपळ म्हणजे क्रिकेट. गल्लीपासून स्टेडियम पर्यंत खेळला जातो तो खेळ म्हणजे क्रिकेट. फलंदाजांची आक्रमकता, गोलंदाजांची अचूकता म्हणजे क्रिकेट. तर यष्टीरक्षकांची हालचाल, ती तीक्ष्ण नजर आणि क्षेत्ररक्षकांची धावपळ म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांच्या टाळ्या, सिट्ट्यांचा तो प्रतिसाद म्हणजे क्रिकेट. तर इतर खेळाडूंचा जल्लोष म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाज एकमेकांना नजरेला नजर भिडवून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एकदा का मॅच संपली की भिडलेली हीच नजर, स्मित हास्य देऊन हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा देणारा खेळ म्हणजे तुम्हा आम्हाला वेड लावून सोडणारा खेळ हा ग्रामीण क्रिकेटचा आहे. आणि त्याच ग्रामीण क्रिकेटने सध्याला आमचं अस्तित्व निर्माण केलंय, त्यामध्ये कोणताही वाद नाही. चौकार आलाय. डीजे मास्टरकडे जाऊया. सुमधुर संगीत ऐकण्यासाठी तयार आहे डीजे या. आपण पाहतोय क्रॅकेबल खेळलाय, 20 मध्ये पाठवलाय, पाठी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव संख्या, दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न स्ट्रायकिंग बॅटल आपल्याला पाहायला भेटला. त्याने मात्र थांबवलंय, गणेशाने थांबवलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाचा खेळ संपल्याने 2 बाद. धावा फलकावरती तब्बल 22 या आकड्यावरती. डीजे या. बारा बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 39 धावा. म्हणजे या तब्बल जर विचार केला तर 19.50च्या सरासरीने प्रति ओव्हर मध्ये धावा तुम्हाला काढाव्या लागणार. 12 बॉल मध्ये 36 धावा ते झाल्यात पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 34 धावा झालेल्या नाहीयेत. तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, कौशल्य मात्र हवे असणार इथे जिंकण्यासाठी. पहिला बॉल, पहिला मोठा फटका, तब्बल 4 धाव संख्यांसाठी. डीजे या. चार इकडे 35 राहिल्या, परंतु 11 बॉल 35 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय गणेश. नॉन स्ट्रायकिंगला आहे ओमकार. गोंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 सुनील मोहिते आपल्याला पाहायला भेटतोय. सेकंड बॉल. दुसरा बॉल ओळखलाय, सोडून द्यायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटत आहे. जो तब्बल आपण पाहतोय व्हाईट बॉल साठी आलाय आणि संघ मात्र एका धावसंख्येने थोडा फार वेगवत असताना तब्बल 27
आता मात्र सुरेख बॉल आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलची संता पाहायला भेटते. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉलमध्ये 34 धाबा. प्रत्येक चेंडूवरती मात्र 6चा फटका येणं फार महत्वाचा आहे. वन्स अगेन व्हाईट बॉल. 10 मध्ये 33 आता करायचे आहेत. चांगला फटका हा देखील पाहायला भेटत आहे, परंतु अगदीच कॅप मध्ये पाठवलाय. सुई धागा शॉट. इट इज चौकार. 4 धाबा डीजे या. थ्री टू गो. चौथा बॉल. परफेक्ट टायमिंग नाहीये, परंतु तब्बल टायमिंग इथे झालंय. थोडाफार मात्र तब्बल टायमिंग कमी झाली. धावा किती? धावा तब्बल 2 आल्या आणि या 2 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचत आहे. तब्बल पहा 4 बॉलचा खेळ संपेल 35 या आकड्यावरती. 61 धावसंख्येचं आव्हान. एकच धाव. Yes. 34 धाबा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु डी झोन साठी 1 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने संघ जाऊन पोहोचत आहे. अर्थाच 35. 26 धावसंख्येची गरज अजून देखील. पहा पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा आल्या. 24 धावसंख्येचा आव्हान अजून देखील बाकी आहे आणि या 24 धावा तब्बल किती बॉल मध्ये पूर्ण केल्या जाणार हे पण फार महत्वाचं आहे. सात बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 धावा. फटका चांगला पाहायला भेटलेला आहे. इट इज अ 4 रन्स. नाहीये तर इथे षटकार त्याला पाहायला भेटलाय. 6 धावा. डीजे या. बॉल मध्ये तब्बल 18 धावसंख्येची गरज, म्हणजे 6 मध्ये तब्बल 3 मोठे फटके जे षटकारासाठी येतील का हे पण फार महत्वाचं आहे. पाच 3 चौकार ज्याच्या बॅट मधून आले तो तब्बल गणेश स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला भेटलाय. 6 मध्ये 18 ची गरज आणि या स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती दर्शन आपल्याला पाहायला भेटलाय.
करण्यासाठी मात्र कोणता चेंडू प्रगती पथावरती तब्बल आपला असेल. पहिला बॉल आपल्याला पाहायला भेटला दर्शनच्या माध्यमातून. एक धावसंख्या अफाट वेगाने. गुड रनिंग बिन द विकेट. हे एक धावसंख्या पाहायला भेटते आणि एका धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती अर्थातच जाऊन पोहोचलाय संघ. 44 धावा. पहा तब्बल मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ बाकी राहील आणि 4 बॉल मध्ये करायचे तब्बल 17 धावा. 1-7 मात्र पूर्ण कराव्या लागणार. तिसरा बॉल पहा. हो मेजवान एक होती, परंतु इथे मात्र अगदीच डी झोन साठी जाईल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल वरती मात्र आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल वरती मात्र धावा कराव्या लागणार. तब्बल 16. पाचवा बॉल हा देखील तब्बल डॉट बॉल साठी पाहायला भेटत. आता औपचारिकता बाकी आहे. 1 to go. शेवटचा एक बॉल फक्त बाकी राहिला या ओव्हर मधील, या इनिंग मधील. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल झाला. इथे मात्र अगदीच मोठ्या फरकाने संघ जिंकत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. अभिनंदन संघ. आता इथून पुढे मॅच आपल्याला पाहायला भेटणार. इथून पुढे मॅच आपल्याला पाहायला भेटणार. एका साईडला संघ असेल. मॅच क्रमांक अर्धच आपण पाहतोय 7 आपल्याला पाहायला भेटणार. AKB चॅलेंजर्स विपक्ष मित 11 या 2 संघादरम्यान ही मॅच असणार आहे. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅट मधून आल्या तब्बल अर्थातच 46 रन्स शैलेश ठरला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. यायचा आहे. फार चांगला खेळ खेळपडीच्या तुम्ही सध्या शैलेशच्या माध्यमातून पाहायला भेटला. चला शैलेश यायचा मॅन ऑफ द मॅच साठी देखील फार चांगला खेळ शैलेशच्या माध्यमातून सध्याला या मॅच मध्ये पाहायला भेटला. प्रथम बॅटिंग करत असताना पहा तब्बल 46 धाबा त्याच्या बॅट मधून आल्या. तोच तब्बल ठरलेला आहे ते मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. सध्याला मॅच आपल्याला पाहायला भेटणार. अर्धाच एका सारखा टीम्स असणार आहे. आता आपण पाहतोय शैलेशने तब्बल ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट देखील केलेली आहे लक्ष्मण शिंदे यांना. अंबिका स्पोर्ट्स अर्थात आपण पाहतोय या टीम्स मधील हा विपक्ष संघ आहे. मावली 11 टीम्स विजेता झाला आणि तब्बल मावली 11 मधील मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजे शैलेश. परंतु शैलेशने तब्बल त्यांच्या विपक्ष मात्र जो संघ होता, विरोधी संघ होता तो म्हणजे अंबिका स्पोर्ट्स या टीम मध्ये लक्ष्मण तब्बल आपण पाहतोय ही मॅन ऑफ द मॅच तब्बल डेडिकेट देखील केलेली आहे. चला यायचं लक्ष्मण भाऊ आपण देखील. असे चित्र मात्र अगदी कमी वेळा आपल्याला पाहायला भेटतात. ही गावची प्रीमियर लीग आहे आणि गावच्या प्रीमियर लीग मध्ये जर यंग टॅलेंटचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल ना तर तब्बल त्यांना अनेक असे मात्र अगदी जर